नमस्कार, मी अश्विनी रवींद्र. कोल्हापूर महानगरपालिका रणसंग्राम या विशेष मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वाधिक तुल्यबळ लढत ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये होती आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असतानाच सर्वच राजकीय पक्षाचे नजर या मतदारसंघावरती आहे. मात्र आता सुरुवातीपासूनच या मतदारसंघात महायुतीचे प्राबल्य जाणवत असल्याचं चित्र आहे. महायुती भाजपाकडून विजयसिंह उर्फ रिंकू देसाई, शिवसेनेकडून माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, भाजपाकडून माधवी मानसिंग पाटील आणि यासोबतच आपल्याकडे शिवसेनेकडून संगीता संजय सावंत हे उमेदवार आता रिंगणात आहेत. प्रभागातील परिस्थिती पाहिल्यास आणि स्थानिक स्थितीचा अंदाज घेतल्यास शारंगधर देशमुख हे साने गुरुजी आणि अंबाई टँक परिसरातून यापूर्वी नगरसेवक राहिलेले आहेत, तर विजयसिंह उर्फ रिंकू देसाई हे मागील 2 वेळा संधी हुकल्यामुळे आणि सातत्याने विकास कामाचा पाठपुरावा ठेवत असल्याने मतदारसंघात अधिक प्रबळ आहेत. 24 तास लोकांच्या संपर्कामध्ये राहून अडचणी सोडवण्यात अग्रेसर असल्याने जनमानसामध्ये त्यांची ओळख एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी झाली आहे. तर फुलेवाडीतील माजी नगरसेवक सर्जेराव पाटील यांच्या घरातील माधवी मानसिंग पाटील या उमेदवार आहेत, तर संजय सावंत हे देखील माजी नगरसेवक राहिल्याने त्यांच्या पत्नी संगीता सावंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. महाविकास आघाडीकडे माजी नगरसेवक राहुल माने हे रिंगणात आहेत. पूर्वीच्या बलराम कॉलनीतील ते नगरसेवक होते, मात्र आता ऐनवेळी देशमुख यांच्या विरोधातच ते लढत आहेत. मात्र उर्वरित 3 उमेदवार काँग्रेसची कमकुवत बाजू आपल्याला माहिती आहे. प्रभाग क्रमांक 20 मधून तयारी करत असलेले नंदू पिसे यांना ऐनवेळी 9 मधून उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून इच्छुक असलेले सुनील देसाई यांच्या पत्नीला ऐनवेळेला काँग्रेसमधून उमेदवारी दिली गेली आहे. चौथ्या उमेदवार राहिले त्या म्हणजे पल्लवी बोळाईकर या आहेत. वास्तविक परिसराचा राजकीय अंदाज बांधला तर या प्रभागामध्ये महाविकास आघाडीला महायुती सरस ठरती आहे. अजून प्रत्यक्ष मतदानाला काही दिवस शिल्लक असले तरी विकासाचे व्हिजन घेऊन महायुती प्रचार करत असल्याने मतदारांचा कल हा युतीच्या उमेदवारांच्या मागे राहण्याचा अंदाज आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.